स्पर्म्स मिक्स केले, एम्ब्रियोज तयार झाले, साधारण एक 5 एम्ब्रियोज तयार होतात. आता ह्या 5 एम्ब्रियोज पैकी 2 ते 3 उत्कृष्ट क्वालिटीचे आणि मे बी 2 ते 3 ओके क्वालिटीचे असतात. सगळ्यात आधी आपण 1 किंवा 2 चांगल्या क्वालिटीचे एम्ब्रियोज आधी ट्रान्सफर करतो. पण राहिलेली जी एम्ब्रियोज आहेत ती आपण फ्रीज करून ठेवतो. IVF बेबीज आर ॲज नॉर्मल ॲज नॅचरल बेबीज. बायोलॉजिकल क्लॉक हे कटू सत्य आहे की एग्स कमी होणार आहेत वय जसं वाढतंय. किंवा टेस्टिसचं जर कॅन्सर झालं तर मग जे शुक्राणू असतात ते किमोथेरपी आणि रेडिओथेरपीमुळे ऍब्सोल्युटली नष्ट होऊ शकतात. आणि ह्या सिच्युएशन मध्ये फ्युचर फर्टिलिटीचं काय, म्हणून आता बरेच सारे जे ऑन्कोसर्जन्स आहेत किंवा जे रेडिओथेरपिस्ट आहेत ते हे असे पेशंट्स आम्हाला रेफर करतात की ह्यांचं सीमेन सॅम्पल फ्रीज करून ठेवा. डिलीट करायचं, बॅकस्पेस दाबायचं आणि परत लिहू शकतो. तितक्या सोप्या रीतीने क्रिस्पर नावाची टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यात आपण DNA एडिटिंग किंवा जेनेटिक एडिटिंग करू शकतो. आमची तीच विजन होती की एक म्हणजे एव्हरीवन शुड बी एबल टू विटनेस पेरेंटहुड आणि दुसरं म्हणजे जर्नी टू पेरेंटहुड शुड बी स्मूथ अँड हॅपी. इन्फर्टिलिटी अजून पण एक सोशल स्टिग्मा आहे. सो पेशंट्स कम विथ दॅट इन देअर माइंड्स. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर सगळ्याच क्षेत्रामध्ये आहे, तर ह्याच्यामध्ये सुद्धा एआयचा किंवा एआयची मदत घेतली जाते का? येस. सो IVF लॅब्समध्ये आता आमच्या लॅबमध्ये सुद्धा वी हॅव अ टाइम लॅप्स मशीन. टाइम लॅप्स म्हणजे काय, तो एक असा कॅमेरा आहे जो एम्ब्रियोजचे इमेजेस कॅप्चर करतो. जसं एम्ब्रियोज किंवा गर्भ जसा वाढतोय तर म्हणजे आपल्या सारखं ते उघडबंद करायची गरज नाहीये. ते इमेजेस बघून आणि ते किती फास्ट कुठलं एम्ब्रियो वाढतंय ते बघून आपण सिलेक्ट करू शकतो की चांगल्या क्वालिटीचे कुठले एम्ब्रियोज आहे. आणि इनफॅक्ट हे मशीन आपल्या अल्गोरिदम प्रमाणे स्वतःच आम्हाला सांगते बाबा 5 गर्भ आहे त्याच्यातलं हे ग्रेड A एम्ब्रियो आहे आणि त्याचा प्रेग्नन्सीचा सक्सेस रेट एवढा आहे. सो इट इज अ व्हेरी ॲक्युरेट मशीन. आणि थोडंसं जे सब्जेक्टिव्ह व्हेरिएशन किंवा इंटर ऑब्झर्वर व्हेरिएशन येऊ शकतं की 2 एम्ब्रियोलॉजिस्ट एक म्हणतोय की हा चांगला आहे, दुसरा म्हणतोय हा चांगला आहे, तर मग ते कन्फ्युजन नको व्हायला. त्यासाठी मग ह्या AI बेस्ड टेक्नॉलॉजीज ज्या आहेत त्या IVF मध्ये आपण थर्ड अंपायर असं म्हणूया. येस, थर्ड अंपायर. नक्कीच, म्हणजे त्याची नक्कीच मदत होते कुठला हेल्दी एम्ब्रियो आहे हे शोधण्यामध्ये. आणि असे किती एम्ब्रियो एका वेळेला तयार केले जातात आणि आत किती सोडले जातात? सो एम्ब्रियोजचं कसं आहे, जर 10 अंडी मिळाली तर साधारण 6-7 चांगले असतात, चांगल्या क्वालिटीचे असतात. स्पर्म्स मिक्स केले, एम्ब्रियोज तयार झाले, साधारण एक 5 एम्ब्रियोज तयार होतात. आता ह्या 5 एम्ब्रियोज पैकी 2 ते 3 उत्कृष्ट क्वालिटीचे आणि मे बी 2 ते 3 ओके क्वालिटीचे असतात. सगळ्यात आधी आपण 1 किंवा 2 चांगल्या क्वालिटीचे एम्ब्रियोज आधी ट्रान्सफर करतो. पण राहिलेली जी एम्ब्रियोज आहेत ती आपण फ्रीज करून ठेवतो. अच्छा. फॉर फ्युचर यूज. ही एम्ब्रियोज आम्ही 10 वर्षांपर्यंत लिगली फ्रीज करून ठेवू शकतो. आणि आमचे पेशंट्स आता एक फर्स्ट IVF सायकलमध्ये जर प्रेग्नन्सी राहिली, डिलिव्हरी झाली, 2 वर्षांनी कधी कधी परत येतात की आता आम्हाला दुसरं मूल पाहिजे, एम्ब्रियोज फ्रीज केलेले आहेत, परत अख्खी सायकल करायची गरज नाही पडत. मग परत इंजेक्शन घ्या, ओव्हम पिकअप प्रोसिजर घ्या, सगळं करायची गरज नाही आहे. ती एम्ब्रियोज ती जशीच्या तशी राहतात फ्रीज केलेली, ती फक्त आपल्याला काढून ट्रान्सफर करायची असतात फॉर सेकंड प्रेग्नन्सी. सो ह्याला एम्ब्रियो फ्रीजिंग किंवा क्रायो प्रेझर्वेशन असं म्हणतात. आणि समटाईम्स आता माझ्याकडे IT सेक्टरमधली बरीच तरुण मुली येत आहेत की बाबा आमचं आत्ताच लग्न झालंय, पण कसं आहे की वय वाढतंय माहितीये, पण आमचं करिअर पण त्याच वेगाने वाढतंय. सो आम्ही एम्ब्रियोज फ्रीज करून ठेवू का, की म्हणजे पुढे जाऊन टेन्शन नको, अंडी कमी झाली, राहत नाहीये प्रेग्नन्सी. सो बरेच आता अशी जोडपी आहेत जे येतात आणि एम्ब्रियो फ्रीजिंग करून जातात, 2-3 वर्षांनी परत येतात, आमचे फ्रीज केलेले एम्ब्रियोज आहेत ते फक्त ट्रान्सफर करा. जर नॅचरल प्रेग्नन्सी नसेल राहत तर ऑफकोर्स नॅचरल प्रेग्नन्सीसाठी ट्राय करू शकतो. मला हेच विचारायचं होतं की जर पहिल्यांदा केलं असेल IVF तर दुसरं मूल जेव्हा हवं असेल तेव्हा हे जे राहिलेले, जसं तू म्हणालीस की एम्ब्रियोज वापरता येऊ शकतात, पण त्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला असा असतो का की नाही आधी तुम्ही नॅचरली ट्राय करू शकतो. काय कारणासाठी आपण IVF आधी केलंय ते कारण महत्वाचं. जर एग्स कमी असल्यामुळे आपण IVF केलंय तर मग 2-3 वर्षांनी ते अजून कमी होणार. इट ऑल्सो डिपेंड्स ऑन एज. जर वय आता 36-38 झालंय तर नॅचरल प्रेग्नन्सी किती महिने ट्राय करणार, परत मग जेनेटिक डिफेक्ट्सचं प्रमाण वाढतं. सो मग जे कमी वयात एम्ब्रियोज फ्रीज करून ठेवली आहेत, ज्याच्यात जेनेटिक डिफेक्ट्स होण्याची शक्यता कमी आहे, ती वापरलेली इट इज मोर सेन्सिबल. आणि
डेफिनेटली नॅचरल प्रेग्नन्सीज तर आपण कधी पण ट्राय करू शकतो. असं नाहीये की IVF झालंय म्हणून नेक्स्ट IVFच होणार, असं असं काही गरजेचं अजिबात नाही. नाहीये. हम्म, कधी कधी IVF झाल्यानंतर 2 वर्षांनी नॅचरल प्रेग्नन्सी राहून जाते. हो. सो असं नाहीये. पण एम्ब्रिओज जे फ्रीज केले इट इज लाईक अ टर्म इन्शुरन्स. गरज पडली तर वापरू शकतो. हो. म्हणजे स्ट्रेस नाहीयेत नंतर की बाबा हो. पुढे जाऊन काय होणार, मग सेकंड हम्म. प्रेग्नन्सीसाठी आपल्याला परत लागणार की काय. आणि पुन्हा एकदा त्या सगळ्या ह्याच्या अनुभवातनं जायची काही गरज नाही. मग ह्याच पद्धतीनं उलटाही एक प्रश्न असा येतो की अगोदर जर नॉर्मल झालं असेल, मूल नैसर्गिक झालं असेल आणि ते छान असेल, सुदृढ असेल, पण नंतर काही काळाने जेव्हा दुसरं मूल होण्याचा निर्णय घेतोय त्यावेळेला ही अडचणीच येतील का त्यावेळेला IVF करणं योग्य राहील? जसं तू म्हणतेस की क्वालिटी आणि ह्या सगळ्या गोष्टी जर बघायला गेल्या, वय बघायला गेलं तर. सो हे जे तुम्ही म्हणताय की पहिल्यांदा मूल राहिलंय पण परत राहत नाहीये, ह्याला सेकंडरी इन्फर्टिलिटी असं म्हणतात. हा, की अगेन सेम डेफिनेशन की पहिल्यांदा राहिलंय, सेकंड टाइम आम्ही ट्राय करतो, 1 वर्ष झालंय आम्हाला ट्राय करून, पण राहत पण नाही, होत नाहीये. सो इट इज अ सेकंडरी इन्फर्टिलिटी. आता त्याचं परत आपण प्रायमरी इन्फर्टिलिटी किंवा मूल न होण्यासाठी ज्या टेस्ट असतात त्या हो. सगळ्या परत करून घेतो. एक मेजर कारण असू शकतं वय. आता पहिलं मूल जर ऍट द एज ऑफ 32 झालंय आणि आता तुम्हाला दुसरं मूल पाहिजे ऍट 38, 39, तर ऑब्व्हियसली थोडी इक्वॉलिटी कमी झाली आहे, मेल फॅक्टर पण येऊ शकतो. मग सगळ्या टेस्ट आपण आधी करून घेतो, कारण काय आहे शोधतो, आणि इट इज नॉट नेसेसरी की IVFच लागणार. अगेन कारण काय आहे त्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट देतो. की IUI पण कधी कधी सेकंड टाइम राहून जातं, कधी कधी काही न करता साधं फोलिक ऍसिड, वेट लॉस, डाएट मॉडिफिकेशन नी सुद्धा प्रेग्नन्सीज राहतात. आता पहिलं मूल झालं तेव्हा माझं वजन 50 होतं आणि आता दुसरं मूल आम्ही ट्राय करतोय, आता माझं वजन 70 आहे. सो यू हॅव अ रिझन देअर. म्हणजे इट इज नॉट अनएक्सप्लेन्ड. म्हणजे पुन्हा एकदा आपण जसं सुरुवातीपासून बोललो की कारण काय आहे ते पाहायचंय आणि त्यानुसार पुढची ट्रीटमेंट घ्यायची आहे. तर IVF मधून जन्माला आलेली मुलं ही नैसर्गिकपणे जन्माला आलेल्या मुला इतकी नॉर्मल नसतात, असा हा गैरसमज आहे. हो, डेफिनेटली. म्हणजे हा प्रश्न नाहीये, ह्याच्यातच उत्तर आहे. IVF बेबीज आर ॲज नॉर्मल ॲज नॅचरल बेबीज. IVF मध्ये आता जेव्हा आपण म्हणतो नॉर्मल और ॲबनॉर्मल बेबी, युजली इट इज अ जेनेटिक इश्यू. हा, ॲबनॉर्मल बेबी म्हणजे डाऊन सिंड्रोम म्हणा किंवा काही जेनेटिक इफेक्ट झाले ज्यामुळे बाळात काही चेंजेस आलेत आणि ॲबनॉर्मल बेबी जन्माला आलाय. हे जेनेटिक इश्यूज जे आहेत ते नॅचरल प्रेग्नन्सीज मध्ये पण येऊ शकतात. हो, खरं. IUI मध्ये पण येऊ शकतात आणि IVF मध्ये पण येऊ शकतात. खरं. सो IVF केल्यामुळे ॲबनॉर्मल बेबीचं प्रमाण वाढतं असं पण नाहीये, आणि IVF केल्यामुळे ॲबनॉर्मल बेबीचं प्रमाण कमी होतं असं पण नाहीये, अनलेस आपण जेनेटिक टेस्टिंग करून एम्ब्रिओ ट्रान्सफर केलं. कारण जेनेटिक मटेरियल आपण नाही बदलत IVF मध्ये. बरोबर. सो अंड्याची क्वालिटी, शुक्राणूंची क्वालिटी, एकंदर हेल्थ, हे तुम्ही कुठलीही ट्रीटमेंट घेतली तरी ह्याचा जो परिणाम आहे बाळावर तो बदलू नाही शकत. सो IVF बेबीज आर ॲबनॉर्मल बेबीज हा खूपच मोठा गैरसमज आहे. कारण की आपल्याला वाटतं की खूप आर्टिफिशियल काहीतरी करून केलेलं आहे, पण ते तसं नाहीये. ते जी नॅचरल प्रक्रिया शरीरात होतीये एम्ब्रिओ तयार होण्याची, ती एक्झॅक्टली सेम आपण IVF लॅबमध्ये करतोय. बरोबर. आणि त्याचा एम्ब्रिओ बनवून आता फॉर एक्झाम्पल फर्स्ट IVF बेबी इन इंडिया, मिसेस कनुप्रिया अगरवाल. अच्छा. त्यांचा जन्म आय थिंक 1981 मध्ये झालाय. आणि आता म्हणजे आय हॅव मेट हर, मी ऍक्च्युली भेटलीये त्यांना, आणि त्यांना स्वतःला सुद्धा आता मूल बाळ आहेत जे नॅचरली झालेत आणि ते पण एकदम नॉर्मल आहे, आणि शी इज ऑल्सो अ वंडरफुल पर्सन. म्हणून इट इज मोर दॅन प्रूव्हन की IVF बेबीज आर ॲज नॉर्मल अँड वंडरफुल ॲज नॅचरली कन्सिव्ड बेबीज. बरोबर आहे. आता समोर आपल्या हे लिव्हिंग एक्झाम्पल आहे कनुप्रियाचं. आणि मला वाटतं मग आता ती किती 40 वर्षापेक्षा जास्त असेल, 43-44. हा, आणि तिलाही नॉर्मल पद्धतीने ती आयुष्य जगतीये, तिलाही मुलं बाळ आहेत. सो ब्रिलियंट. सगळ्याच दृष्टीनं ती नॉर्मल आहे. जसं नैसर्गिक होऊ शकतं त्याच पद्धतीनं IVF मधनं सुद्धा तितकंच नॉर्मल बेबी असू शकतं. बरोबर आहे. आता हा झाला एक गैरसमज. याच पद्धतीचे अजूनही काही मिसकन्सेप्शन आहेत का IVFच्या बाबतीत? खूप. एक महत्वाचं म्हणजे की IVF केल्याने ट्विन्सच राहतात. हा, तर IVF केल्याने ट्विन्स राहण्याचं प्रमाण वाढू शकतं, पण इट डिपेंड्स ऑन की आपण आतमध्ये किती गर्भ सोडतोय. 25 वयात जर एक क्वालिटी चांगली आहे, गर्भाची क्वालिटी A ग्रेड एम्ब्रिओज आहेत, तर युजली कमी वयात आपण एकच एम्ब्रिओ सोडतो. एक एम्ब्रिओ सोडल्यावर एकच प्रेग्नन्सी राहणार. ट्विन्सचं प्रमाण केव्हा वाढतं? आता जर वय 40 आहे, आपल्याकडे 2 ते 3 एम्ब्रिओज आहेत, ओके क्वालिटीचे आहेत, क्वालिटी अशी खूप चांगली नाही की, तर मग आपण 2 सोडतो की बाबा एक तरी आतमध्ये राहायला पाहिजे.
कारण की 40 वयात गर्भपिशवीची पण क्षमता कमी झाली असते, आतमध्ये गर्भ ओढून धरण्याची. सो एक तरी राहायला पाहिजे, म्हणून आपण 2 आत सोडतो, कारण की प्रेग्नन्सी राहण्याचं प्रमाण वाढतं. ह्याच बरोबर ट्विन्स राहण्याचं एक 5% चान्सेस असतात. अच्छा. अँड सम हू आर व्हेरी लकी कन्सीव्ह ट्विन्स. बरं, मग याच्यामध्ये त्या पालकांना, त्या जोडप्याला तुम्ही विश्वासात घेऊन ह्या गोष्टी सांगता आणि कसं ठरवता, कसा निर्णय घेता? हे सगळं जे आहे ते आपण फक्त पेशंट नाही, म्हणजे दोघं, हजबंड वाईफ दोघांशी डिस्कस करतो. किती एम्ब्रिओज तयार झालेत, त्याची काय ग्रेडिंग आहे, काय क्वालिटी आहे, किती गर्भ सोडल्याने किती प्रेग्नन्सीज राहण्याचा चान्स आहे, किंवा ट्विन्सची रिस्क किती आहे. आता काही पेशंट आम्हाला सरळ म्हणतात की आम्हाला एक आहे, ही आमची सेकंडरी इन्फर्टिलिटी होती ज्याच्यासाठी आम्ही IVF केलं, आम्हाला ट्विन्स जगात काही झालं तरी नको आहे. मग त्या सिच्युएशन मध्ये आम्ही त्यांना सांगतो की ओके, आपण एकच गर्भ सोडू, प्रेग्नन्सी एकंदर राहण्याचा चान्स थोडा कमी होईल, पण ट्विन्सची रिस्क इज लेस दॅन 1%. बरं. सो इन दॅट सिच्युएशन एकच गर्भ सोडतो. सो दिस इज इन्फॉर्म डिसिजन फॉर पेशंट ऑल्सो अँड फॉर डॉक्टर ऑल्सो. बरोबर आहे. म्हणजे असं अचानक काही कळत नाही की आपल्याला आता ट्विन्स होणार आहेत. इट इज अ शेअर्ड डिसिजन. हा, बरोबर. आणि ह्याच्या जोडीनेही मला वाटतं एग्स कुठले वापरले जातात किंवा स्पर्म्स कुठले वापरले जातात, असाही काही थोडासा इश्यू असतो का? हो. सो आता बऱ्याच पेशंट्सना वाटतं की IVF म्हणजे अंडी दुसऱ्यांची वापरतात, बरं, किंवा स्पर्म्स दुसऱ्यांचं वापरतात. दिस इज अ बिग 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 मिसकन्सेप्शन. इफ तुमची एग्स चांगली आहेत, तुमचे स्पर्म्स चांगले आहेत, तर मग आय वुड प्रिफर टू यूज युअर एग्स अँड युअर स्पर्म्स टू गिव्ह युअर बेबी. निश्चितच. पण 45 वयाच्या नंतर फॉर एक्झाम्पल जेव्हा एग्स संपलेत, एग्जच नाहीयेत, तर मग काय, पण प्रेग्नन्सी तर हवी आहे. मग इन दिस सिच्युएशन आपण पेशंटला तो ऑप्शन देतो की डोनर एग्स घ्यायची आहेत की नाही. बरोबर. किंवा डोनर स्पर्म, की आता शुक्राणू नाहीच आहेत, आपण पिसा केलं सगळं ट्राय केलं, नाहीच आहेत, पण प्रेग्नन्सी तर पाहिजे. प्रेग्नन्सी राहण्यासाठी शुक्राणू नसताना कसं चालणार. तर मग वी टॉक टू द पेशंट. हा ऑप्शन सुद्धा आहे डोनर स्पर्म घेण्याचा. हा ऑप्शन ज्यांना पटणार तेच करतात, अगदी ऑब्व्हियसली. तर माझ्याकडे 3 प्रकारचे पेशंट येतात, ज्यांचे सपोज आता एग्जच नाहीयेत, वय 45 झालंय, एग्ज अगदीच संपली आहेत, स्वतःच्या एग्जनी कदाचित नाहीच होणार, किंवा जेनेटिक इश्यूज जास्त येऊ शकतात. तर मग एक प्रकारचं जोड माझ्याकडे असेल तर ते म्हणतात की जगात काही झालं तरी तुम्ही माझीच अंडी वापरा, हो, मूल माझंच पाहिजे. येस. मग मला प्रेग्नन्सी नाही राहिली तरी चालेल. बरं. इतक्या म्हणजे स्ट्रॉंग ओपिनियनचे असतात, विच इज ओके. इफ यू नो की काय होणार आहे पुढे, किंवा काय तुम्ही व्हॉट आर यू सायनिंग अप फॉर, तर मग इट इज ओके. मी सगळं लावीन तुमचीच अंडी वापरण्यासाठी आणि ॲज फार ॲज पॉसिबल प्रेग्नन्सी देण्यासाठी. दुसऱ्या प्रकारचे जे येतात ते म्हणतात की एक सायकल आमच्या अंड्यांची ट्राय करा, राहून गेलं तर ओके, नाहीतर मग आम्ही डोनरचं घ्यायला तयार आहोत. बरं. आता ह्याच्यात थॉट प्रोसेस अशी आहे की बाबा आम्ही ट्राय तरी केलं, आणि मग डोनरचा ऑप्शन जर घ्यायची गरज पडलीच, इट इज मोर ऍक्सेप्टेबल. सो IVF हा खूप काउन्सिलिंगचा भाग आहे. निश्चितच. आणि हाच अशाच पद्धतीने योग्य निर्णय घेता येऊ शकतो. डेफिनेटली. आणि थर्ड प्रकारचे पेशंट असे येतात की बाबा आम्हाला आता फॅमिलीचं खूप प्रेशर आहे, आमचं वय झालंय, आम्हाला फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स आहेत, ज्याच्यामुळे आम्ही सारखी IVF सायकल नाही करू शकत. की नाही म्हटलं तरी IVF सायकल इन्व्हॉल्व्ह मनी. सो सगळ्यात जास्त सक्सेस ज्याच्यात आहे ती ट्रीटमेंट तुम्ही आम्हाला सांगा, मग ते डोनर असेल तरी आम्हाला चालेल. बरं. सो हा जो निर्णय आहे तो खूप वैयक्तिक निर्णय आहे. म्हणजे इट इज अ व्हेरी, म्हणजे पेशंटनी हा निर्णय घ्यायचा आहे. मी इन्फॉर्मेशन देऊ शकते, बरोबर, निर्णय त्यांनी घ्यायचा. निर्णय हा बिकॉज इट इज अ लाईफ लॉंग थिंग. अगदी. नंतर आपण उलट काय करू नाही शकत. अगदी. मग हे असं झालं असतं का, त्याचं रिग्रेटचा काही स्कोप नाहीये त्याच्यात. त्या स्टेजला तो निर्णय घ्यायचा आहे, आणि तो त्या दोघांनी घ्यायचा आहे त्यांच्या मुलाविषयीचा, आणि त्याच्यामध्ये डॉक्टर मदत करायला आहे. डेफिनेटली. आणि 45 वयानंतर सुद्धा आता प्रेग्नन्सी राहू शकतात जर युट्रस चांगलं असेल तर, विथ डोनर एग्ज. पण त्या स्त्रीचं फुल लाईफ बदलतं त्यांनी. सो व्हॉट इज द हार्म. आणि आता बरेच लोक हॅव बिकम मोर ओपन माइंडेड ह्या ट्रीटमेंट्स विषयी, IVF विषयी सुद्धा. कारण की आधी खूप हे होतं की बाबा IVF नी नको, नॅचरलच. पण आता प्रेग्नन्सी राहणं इतकं महत्वाचं झालंय समाजासाठी सुद्धा, किंवा ही प्रेग्नंट दिसायला पाहिजे, किंवा म्हणूया आपल्याला मूल हवंय तर आपल्याला मूल हवंय, त्या दृष्टीने हे जर पाऊल टाकत असतील तर निश्चितच हे चांगली गोष्ट आहे, हा जो बदल घडतोय तो. IVF सायकल तू म्हणालीस की 1 महिन्याची साधारणपणे असते, तर ह्याला येणारा खर्च किती असतो?
IVF सायकलला येणारा खर्च ऍक्च्युली इट इज अ व्हेरी इंडिव्हिज्युअल थिंग. कारण की IVF सायकलमध्ये जे इंजेक्शन्स वापरल्या जातात किंवा जे स्पर्म प्रोसेसिंगसाठी ज्या टेक्निक्स वापरल्या जातात ते आता प्रत्येक पेशंटसाठी वेगळं आहे. लो AMH किंवा अंडाशयातली अंडी कमी झाली असतील तर इंजेक्शनचा डोस जास्त लागतो, किंवा वजन जास्त असेल डोस जास्त लागतो, दिवस जास्त लागतात, मग कॉस्ट वाढते. पण साधारण जर मला विचारलं तर साधारण 1.5 lakhs 1.5 लाखापर्यंत एक IVF सायकलचा खर्च येतो, प्लस ऑर मायनस डिपेंडिंग ऑन द पेशंट. अँड IVF सायकल ही खूप एक्सपेन्सिव्ह सायकल आहे असं म्हणतात, पण आय फील 1.5 lakhs इफ यू आर गेटिंग अ बेबी विच इज गोइंग टू बी विथ यू फॉर अ लाईफ टाईम, इट इज नथिंग. खरंच ऍब्सोल्युटली नथिंग. अगदी खरं. आणि असा खर्च तर मला वाटतं आपण अनेक गोष्टींमध्ये करतो सहजपणे 1 लाखापर्यंतचा. तर निश्चितच हा प्रयत्न करायला हरकतच नाहीये आणि त्याच्यासाठी नक्की फिनान्शियल इन्व्हेस्टमेंट करून किंवा तशी तयारी करून मानसिक, शारीरिक आणि फिनान्शियल अशी पूर्ण तयारी करून तिथे जाता येणं शक्यच आहे. तर सक्सेस रेट हा कसा सांगता येईल IVFचा? IVFचा जर जगभराचा सक्सेस रेट बघितला, जे आपले सायंटिफिक पेपर्स आहेत, इट इज नॉट मोर दॅन 40 to 50%. बट सक्सेस रेट जो असतो तो IVFचा नाहीये, सेंटरचा पण नाहीये, तो पेशंटचा आहे. ज्या पेशंटला सक्सेस झालंय त्याच्यासाठी सक्सेस रेट इज 100%. काय कारणासाठी आपण IVF करतोय? फॉर एक्झाम्पल 25 वय आहे, दोन्ही ट्यूब्स ब्लॉक आहेत, अंडी खूप छान आहेत, स्पर्म क्वालिटी चांगली आहे. IVF मध्ये सक्सेस रेट इज 80 to 90% इन दॅट पेशंट. कारण की IVF मध्ये आपण ट्यूबचा रोलच नसतो. गर्भ आपण बाहेर तयार करतोय, अंडी चांगली आहेत, शुक्राणू चांगले आहेत, गर्भ चांगला होणारच. आणि गर्भपिशवी जर चांगली असेल आतमध्ये सोडल्यावर 90% सक्सेस रेट इन दॅट पेशंट. बरोबर. तसंच 40 वयात जर AMH किंवा अंडाशयातली अंडी कमी आहेत, AMH इज लेस दॅन 0.5, तर मग एक क्वालिटी कमी असल्यामुळे गर्भाची क्वालिटी कमी होते. त्याचप्रमाणे सक्सेस मे बी 40% ऍट द एज ऑफ 40. सो बऱ्याच गोष्टी असतात ह्याच्यात, एज, लाईफस्टाईल, वेट, बाकी दुसरे काही त्रास आजार आहेत का, डायबिटीज, थायरॉइड, ब्लड प्रेशर, ज्यांच्यात हे दुसरे त्रास आजार पण आहेत, त्यांच्यात IVFचा सक्सेस कमी जास्त होऊ शकतो. खरंय. म्हणजे हा त्या व्यक्ती सापेक्ष असं आपण म्हणूया, त्या ट्रीटमेंटवरती, वयावरती, अनेक गोष्टींवरती तो अवलंबून आहे. तर मग IVF कधी करावं, किती वयापर्यंत करावं, म्हणजे असं म्हणूया की कधी करावं, किती वेळा करावं आणि कधी करायचं थांबावं? ह्या प्रश्नांपेक्षा सगळ्यात जास्त महत्वाचा प्रश्न IVF कशासाठी करावं. कधी करावं? IVF कधी पण करू शकतो. जर कारण आपल्याला कळलं की बाबा ह्या कारणासाठी आपल्याला IVF करायचंच आहे, ट्यूब ब्लॉक, सिव्हिअर मेल इन्फर्टिलिटी, ज्याच्यात काउंट लेस दॅन 1 million आहे, बाकी हॉर्मोनल इश्यू काही नाहीये, जेनेटिक इश्यू आहे फॉर एक्झाम्पल, किंवा सिव्हिअर एंडोमेट्रिओसिस, जी पिरियड आहे जी वजानामधून खाली जायला पाहिजे ती जर उलटी नळीतून अंडाशयांवर किंवा पोटात जात असेल आणि सिव्हिअर एंडोमेट्रिओसिस असं झालं असेल, तर ह्या सिच्युएशनमध्ये एक क्वालिटी लगेच कमी व्हायला लागते. 20-25 वयातच एग्स खूप कमी होतात आणि मग त्या सिच्युएशनमध्ये IVF करणं गरजेचं आहे. सो IVF करायला काही एज बार नाहीये, पण त्या वेळी IVF जर केलं तर सक्सेस वाढणार आहे. सो इंडिकेशन फॉर IVF इज इम्पॉर्टंट. बरोबर. कॉज ऑफ इन्फर्टिलिटी फाइंड आउट करून जर आपण IVF वेळच्या वेळी केलं तर द सक्सेस इज हायर. आणि लिगल एज टिल विच वी कॅन डू IVF इन अ वुमन इज 50 अँड फॉर अ मॅन इट इज 55. ह्याच्या पुढे आपण IVF लिगली करू नाही शकत. कारण त्याच्या पुढे मला वाटतं वयानुसार गर्भधारणेची क्षमता ही आणि त्याच्यानंतर त्याच्या पालन पोषणाची जबाबदारी, एक्झॅक्टली, पुढच्या अनेक गोष्टी आहेत की ज्या शक्य होणार नाहीत कदाचित. करेक्ट. तर बरोबर आहेत. आता सध्या आपण जे बघतोय की शिक्षण उशिरा होत आहेत, करिअर्स त्याच्याप्रमाणे पुढे प्लॅन केली जातात, त्यामुळे सेटलमेंटचंही वय पुढे जात आहे. म्हणजे कधी कधी असं होतंय की सेटलमेंट होत नाही तोपर्यंत लग्न नको, किंवा योग्य पार्टनर मिळत नाहीये तोपर्यंतही लग्न नको. बरोबर. तर अशा बाबतीत वय पण जास्त वाढतंय. बरोबर. तर हे बॉडी क्लॉक आणि एग फ्रीजिंग याच्याविषयी तू काय सांगशील? सो बायोलॉजिकल क्लॉक हे कटू सत्य आहे की एग्स कमी होणार आहेत वय जसं वाढतंय, पण त्यासाठी आपण आपलं बाकीचं सगळं मागे ठेवायचं का? करिअर, सेटलमेंट, ड्रीम्स, अम्बिशन, नॉट नीडेड नाव. पूर्वीच्या काळी 25 वय झालं एक पण मूल नाहीये म्हणजे इट वॉज अ बिग डील. आता नाही, आता 35शीत पण पहिलं मूल होऊ शकतं. एग फ्रीजिंग एक खूपच सुंदर टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट झाली आहे इन द फील्ड ऑफ IVF, ज्याच्यात आपण साधारण एक 28 ते 32 वयाच्या दरम्यान एग्स जी आहे ते IVF
जसं आपण करतो की इंजेक्शन देऊन अंडी वाढवतो, हो. एग्स काढतो आणि ती एग्स आपण फ्रीज करून ठेवू शकतो. सो दॅट पुढे जाऊन 2-3 वर्षांनंतर जेव्हा केव्हा बरोबर व्यक्ती किंवा राईट पार्टनर मिळाला, तेव्हा जर प्रेग्नन्सी म्हणजे प्रेग्नन्सीचा विषय जर आला आणि नॅचरली जर राहत नसेल, AMH कमी झालं, एग्स कमी झाले, व्हॉट एव्हर रिझन, तर ऍटलिस्ट आपल्याकडे एग्स जे फ्रीज केलेले आहेत, जे कमी वयात फ्रीज केले, ज्याची क्वालिटी जास्त चांगली आहे, बरोबर, ते आपण यूज करू शकतो फॉर प्रेग्नन्सी. आणि ज्या वयात एग्स आपण काढले त्या एग्सची क्वालिटी त्या वयाची असते. सो जसं वय वाढतं तसं जे प्रॉब्लेम्स यायला लागतात ते आपण ओव्हरकम करू शकतो विथ एग फ्रीजिंग. इट इज लाईक फ्रीजिंग युअर फर्टिलिटी, स्टॉपिंग द बायोलॉजिकल क्लॉक अँड नॉट वरिंग अबाउट करिअर, अँबिशन, हे सगळं आपण मग थोडं फ्री माइंडने सगळं करू शकतो. आणि नंतर जे येणारे मूल होण्यातले जे धोके असतात ते सुद्धा ह्याच्यामुळे कमी होऊ शकतात. बरोबर. म्हणजे आता एग फ्रीजिंग हे नॉर्मलाइज होत आहे, बरेच जण त्याच्यासाठी ऑप्ट करतात. खूप यंग मुली माझ्याकडे आता येतात एग फ्रीजिंग साठी आणि इनफॅक्ट त्यांना बघून म्हणजे दे आर सो फुल ऑफ लाईफ की, आणि हे जे डिसिजन्स आहेत ते अजून समाजात एवढे ऍक्सेप्टेड नाहीयेत. पण ज्या मुली येतात फॉर एग फ्रीजिंग, दे आर व्हेरी ड्रिव्हन आणि ते फ्रीज करून 2-3 वर्षांनी परत येतात की आम्हाला नॅचरल प्रेग्नन्सी राहिली, आम्हाला पार्टनर मिळाला नॅचरल प्रेग्नन्सी. असं नाही की आपण फ्रीज केले म्हणून ते वापरायलाच पाहिजे पुढे. नॅचरल प्रेग्नन्सीज पण राहू शकतात. जर नसतील राहत नॅचरल प्रेग्नन्सीज, नंतर इन्फर्टिलिटी किंवा IVF करायची वेळ आलीच तर मग आपण हे एग्स वापरू शकतो. अगेन लाईक अ टर्म इन्शुरन्स. अगदी आता तेच म्हणणार होते. हा छान मुद्दा सांगितलास तू की जर असं नैसर्गिकपणे होत नसेल तर आपल्याकडे हे आहे, हा ऑप्शन आहे. तर निश्चितच हा एक उपयोगी असा एक एग फ्रीजिंगचा पर्याय आहे. तर ते एग फ्रीजिंग जसं तू एम्ब्रिओ फ्रीजिंगचं सांगितलंस, तर ते किती वर्ष ठेवता येतात? एग फ्रीजिंग सुद्धा आपण 10 वर्षांपर्यंत ठेवू शकतो. बरं. आणि 10 वर्षांमध्ये जर लागलं तर आपल्याला ऑब्व्हियसली कळतच. ती वेळ नक्की त्या 10 वर्षामध्ये यायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी काय खर्च असतो एग फ्रीजिंग? एग फ्रीजिंगचा खर्च अगेन साधारण 1.5 लाखापर्यंतची सायकल असते. आपण एग फ्रीज करून ठेवतो. किती वर्ष आपण फ्रीज करतोय त्याप्रमाणे इयरली चार्जेस असतात फॉर फ्रीजिंग ऑफ दी एग्स. हे एग्स जे असतात ते आपण लिक्विड नायट्रोजन मध्ये फ्रीज करतो ऍट -200°C. अच्छा, -200. येस. आणि त्याला काहीही होत नाही. सो हे जे टॉपअप आहे त्याचं जे केअर घेतलं जातं त्यासाठी इयरली चार्जेस असतात. बरं. अनलेस यू वॉन्ट टू, आमच्याकडून मेल जातो पेशंटला की आता तुमचं 1 year इज अप, डू यू वॉन्ट टू कंटिन्यू द फ्रीजिंग? अनलेस यू वॉन्ट टू स्टॉप द फ्रीजिंग, वी कंटिन्यू इट फॉर 10 years. ओके. म्हणजे हे अगदी त्या स्टेम सेल प्रिझर्वेशन सारखंच आहे? येस, इट इज लाईक स्टेम सेल प्रिझर्वेशन. पण स्टेम सेल कसं इट इज, म्हणजे त्याचं कारण वेगळं, त्याचं कारण निश्चितच वेगळं आहे. पण ते असं 10 वर्षापर्यंत प्रिझर्व करता येऊ शकतं विथ मंथली चार्जेस आणि इयरली चार्जेस. तर आता याच्यामध्ये आपण स्त्रियांविषयी म्हणतोय की एग्ज सुरुवातीलाच तयार होतात, अगदी जन्माच्या वेळेलाच, आणि ती शेवटपर्यंत राहतात, तो जो काही प्रिझर्व असतो. आणि पुरुषांमध्ये हे स्पर्म्स सतत तयार होत असतात. पण शेवटी त्यांनाही वय आहे आणि जसं आपण बोललो की वयानुसार त्यांचीही क्वालिटी कमी होणार आहे. तर मग स्पर्म फ्रीजिंग हा पण विषय येतो का, किंवा हा असा करण्याचा सल्ला पुरुषांना दिला जातो का की तुम्ही स्पर्म फ्रीज करा? स्पर्म फ्रीजिंग सुद्धा बऱ्याच कारणांसाठी करतात. एक सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे की आता वाईफ इकडे आहे, भारतात आहे, आणि हजबंड इज ट्रॅव्हलिंग, कधी कधी मर्चंट नेव्ही किंवा अमेरिकेत काम आहे आणि सारखं सारखं येऊ नाही शकत IUI किंवा IVF सायकल जर चालू असेल तर मग इन दिस सिच्युएशन आपण तिचं सगळं थांबवू नाही शकत. तिची ट्रीटमेंट आपण चालू ठेवू शकतो. बरोबर. आणि जेव्हा केव्हा हजबंड इकडे असेल, सायकल चालू करायच्या आधी आपण त्यांचे 2-3 सॅम्पल स्पर्म्सचे फ्रीज करून ठेवतो. हे फ्रीज केलेले सॅम्पल आपण IUI साठी पण वापरू शकतो, फक्तच IVF साठी असं नाहीये. किंवा कधी कधी ज्या दिवशी अंड काढायची वेळ येते त्या दिवशी पुरुषांना स्पर्म देता येत नाही किंवा सिमेन सॅम्पल देता येत नाही स्ट्रेसमुळे, किंवा फॉर एनी रिझन ट्रॅफिकमध्ये अडकले. आता तर ट्रॅफिक खूप वाढतंय तसं. खरं. तर 1 महिना आधी मग ह्या सिच्युएशन मध्ये आपण स्पर्म फ्रीज करून ठेवतो. बरं. किंवा कॅन्सर्स, आता लहान वयात कॅन्सर झाले, 20 वयात, 15 वयात, तर अशा सिच्युएशन मध्ये जर किमोथेरपी, रेडिओथेरपी द्यायची वेळ आली, किंवा टेस्टिसचं जर कॅन्सर झालं, तर मग जे शुक्राणू असतात ते किमोथेरपी आणि रेडिओथेरपीमुळे ऍब्सोल्युटली नष्ट होऊ शकतात. आणि ह्या सिच्युएशन मध्ये फ्युचर फर्टिलिटीचं काय? म्हणून आता बरेच सारे जे ऑन्कोसर्जन्स आहेत किंवा जे रेडिओथेरपिस्ट आहेत ते हे असे पेशंट्स आम्हाला रेफर करतात की ह्यांचं सिमेन सॅम्पल फ्रीज करून ठेवा,
की पुढे जाऊन जर ते स्पर्म्स रिजेनरेट नाही झाले, जेव्हा त्यांचं मॅरेजेबल एज किंवा रिप्रोड्युसेबल एज प्रेग्नन्सीचं वय आलंय आणि आता ते प्लॅन करतायत पण स्पर्म्सच नाहीयेत, तर मग आपण हे स्पर्म्स परत वापरू शकतो ह्या पेशंटसाठी. सो स्पर्म फ्रीझिंग ऑल्सो इज अ व्हेरी वायबल ऑप्शन ह्या पेशंटसाठी. म्हणजे खूपच प्रोएक्टिव्ह असा अप्रोच ह्या दोन्हीच्या बाबतीत घेतला जातोय असं म्हणायला हरकत नाही. करेक्ट. आणि एग फ्रीझिंग ऑल्सो इनफॅक्ट जर कॅन्सरचं डायग्नोसिस झालं, ब्रेस्ट कॅन्सर्स, युट्राईन कॅन्सर्स किंवा कुठलेही कॅन्सर ज्याच्यासाठी रेडिओथेरपी किमोथेरपीची गरज पडते, अंडाशयातली अंडी नष्ट होतात. दीज आर व्हेरी हाय इंटेन्सिटी ट्रीटमेंट्स. आणि हे करण्याच्या आधी, ही ट्रीटमेंट घेण्याच्या आधी मग आपण एग क्रायोप्रिझर्वेशन किंवा एग फ्रीझिंग करून ठेवू शकतो. याच्यामध्ये खरंच म्हणजे मला असं वाटतं की डॉक्टरांसाठी एक लाईफ क्रिएशन आहे, त्याचा आनंद आहे. आणि मूल नसलेल्या जोडप्याच्या आयुष्यामध्ये एक लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स तुम्ही हा जो आणताय, खरंच शब्दाच्या पलीकडचा आहे तो. हे जे हा जो आनंद आहे, हे जे समाधान आहे, ते शब्दात वर्णन करण्यासारखं नाहीच आहे. पण कुठेतरी मनामध्ये असं दिसतं जेव्हा ही जी वैद्यकीय प्रगती होतीये, टेक्नॉलॉजिकल प्रगती होतीये, त्याच्यामध्ये मानवी हस्तक्षेप येतोय. इज मॅन प्लेइंग गॉड असं कुठेतरी वाटतं का? सो आता मी रोज जे इन्फर्टिलिटीचे पेशंट्स बघते आणि त्यांच्या आयुष्यात होणारे जे स्ट्रेस, इमोशनल टर्मॉइल किंवा मूल न झाल्यामुळे जे त्यांना फेस करायला लागतं, हे सगळं बघून मला वाटतंय की एका जरी कपल किंवा जोडप्याच्या लाईफमध्ये जर मी एक मूल देऊ शकले तर मग वाय नॉट. आय डोंट माइंड प्लेइंग गॉड. सुंदर सांगितलंयस. कारण हा एक ज्यांना मूल हवंय त्यांच्यासाठीचा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे. एक्झॅक्टली. आणि तो आपण शब्दात, म्हणजे ते सुद्धा मला येऊन नंतर काही बोलतच नाही, ते नुसतं असं एक मिठी मारतात आणि रडायलाच लागतात की माझी प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आणि नंतर बाळ झाल्यानंतरही कदाचित भेटायला येतच असतील. नक्कीच येतातच. आणि फक्त फुल स्टाफचं इतकी इन्व्हॉल्वमेंट असते त्या पेशंटमध्ये, कारण की प्रत्येक जण जर आपलं आपलं काम जे आहे ते व्यवस्थित केलं तरच हा सक्सेस येऊ शकतो. राईट फ्रॉम डॉक्टर, सोनोलॉजिस्ट, नर्स हु इज गिव्हिंग इंजेक्शन्स, पेशंट, त्यांची फॅमिली, एम्ब्रिओलॉजिस्ट, अॅनेस्थेटिस्ट, सगळ्यांचं ह्यात योगदान आहे. म्हणजे इट इज अ टीम वर्क. बरोबर आहे. आणि म्हणजे ते खूपच प्रॉपरली वेल ऑइल्ड मशीन सारखं ते काम व्हायला लागतं, तरच तो सक्सेस व्यवस्थित येऊ शकतो. आणि हे सगळं करताना पेशंटचं इमोशनली हँडल करणं पण महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये खरं तर मानसिक सपोर्ट आणि काउन्सिलिंग अतिशय महत्वाचं आहे. आणि आय एम शुअर की तुमच्या सगळ्या टीम कडून हे नक्कीच त्या सगळ्या जोडप्यांना दिलं जात असणार आहे. कारण की आमच्या टीमवर वी हॅव अ सायकोलॉजिस्ट ऑल्सो, डायटिशियन आहे, न्यूट्रिशनिस्ट आहे, योगा थेरपिस्ट आहे. म्हणजे मेडिटेशनसाठी सुद्धा वी हॅव अ ट्रेन्ड योगा टीचर हु विल कम अँड ट्रेन यू. बरोबर. सो फक्त प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येणे हे महत्वाचं नाही, पण तुमचा जो प्रवास आहे, द जर्नी, दॅट हॅज टू बी प्लेझंट. नक्कीच. आणि त्याकरता मग ते शेवटचं जे काय होईल ते, एक्झॅक्टली, जे काय लागेल ते वी हॅव इट. आणि त्याकरता पेशंटशी बोलणं, नक्की पेशंटला कशाची गरज आहे ते जाणून घेणं महत्वाचं आहे. कारण की सगळ्यांना सायकोलॉजीची गरज नाहीये, सगळ्यांना डायटिशियनची गरज नाहीये, सगळ्यांना मेडिटेशन नाही करता येत आणि गरज पण नसते. सो इंडिव्हिज्युअल पेशंटला कशाची गरज आहे, नॉट ओनली मेडिकली पण इन हर लाईफ, ते पण खूप महत्वाचं आहे. आणि बरोबर, एकंदर फॅमिली सपोर्ट, फॅमिलीशी पण आम्ही बोलतो. म्हणजे जर इफ दे वॉन्ट की बाबा ह्यांच्याशी बोला, ह्यांना काय ट्रीटमेंट चालू आहे माहिती नाहीये, 1 वर्ष झालं ट्रीटमेंट घेताय, काय ट्रीटमेंट घेताय, असे बऱ्याचदा त्यांच्या फॅमिलीकडून प्रश्न असतात. सो फॅमिली काउन्सिलिंग पण करतो आम्ही. आणि हे काउन्सिलिंग सेशन खूप वेळ चालतं. जोपर्यंत म्हणजे पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या परिणामापर्यंत हे सगळी अशी फॅमिली आणि डॉक्टर फॅमिली अशी एकत्र येत असेल. नक्कीच. खरंच मी पुन्हा पुन्हा जी म्हणते ना की टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आणि इतक्या गोष्टी आहेत ह्या नव्यानी आता तुझ्याकडनं कळतायत. खरं तर ह्याच्याबरोबर एक क्रिस्पर नावाची पण एक टेक्नॉलॉजी आहे, मला वाटतं ते जीन एडिटिंग बद्दल आहे. सो क्रिस्पर ही टेक्नॉलॉजी आहे, इट इज अ जीन एडिटिंग टेक्नॉलॉजी. म्हणजे आपण जसं कम्प्युटरवर डॉक्युमेंट बनवली आणि काहीतरी चुकलं आपलं टायपिंगमध्ये किंवा कोडिंगमध्ये, ते आपण एडिट करू शकतो. डिलीट करायचं, बॅकस्पेस दाबायचं आणि परत लिहू शकतो. तितक्या सोप्या रीतीने क्रिस्पर नावाची टेक्नॉलॉजी आहे, ज्याच्यात आपण DNA एडिटिंग किंवा जेनेटिक एडिटिंग करू शकतो. गर्भ तयार होताना जर कुठला एरर आला, जीन डिलीट झाला किंवा एक्स्ट्रा जीन ऍड झालाय, ज्याच्यामुळे काही आजार किंवा त्रास होत आहेत, ते आपण जाऊन एम्ब्रिओ लेवलला एडिटिंग करू शकतो. बरं. आणि ह्याच टेक्नॉलॉजीला क्रिस्पर टेक्नॉलॉजी अशी म्हणतात. इट इज स्टील अंडर रिसर्च, पण
म्हणजे आपण किती फास्ट चालतोय आता Fast पुढे हे चाललोय, बघून हो. नेक्स्ट 5-6 वर्षात आय थिंक इट विल बी अ रियालिटी. हो, आणि त्याच्यामध्ये मला वाटतं जे काही दुर्धर आजार आहेत किंवा हम्म. खरं तर कॅन्सर सारख्या आजारावरती नक्कीच आपल्याला काहीतरी याच्यातनं मार्ग काढता येईल आणि पुढे अजूनही सुदृढ बालकं म्हणजे हे अनुवंशिक रोग वगैरे सुद्धा रोखता येतील बरोबर. ह्या टेक्नॉलॉजीच्या थ्रू. असं म्हणता येईल का की उद्या कस्टम मेड बेबीज डिझायनर बेबीज सुद्धा भविष्यामध्ये येऊ शकतात? कस्टम मेड हा जो कन्सेप्ट आहे तो सगळीकडे येणारच आहे अल्टिमेटली. अँड आय थिंक IVF मध्ये सुद्धा येऊ शकतो की बाबा अशाच रंगाचे डोळे पाहिजे आणि अशाच, पण एवढं आपण युजली नाही करत, कारण की देवाने हे असंच बनवलंय की माणसाने एवढं इंटरफिअर नाही करू शकणार, इतकं कॉम्प्लिकेटेड DNA आणि जेनेटिक्स बनवले. सो अप टू अ सर्टन एक्सटेंट आपण डिझीज फॅक्टर टॅकल करू शकतो विथ जेनेटिक एडिटिंग, बट कस्टम मेड बेबीज पर्यंत पोचायला आपल्याला अजून बरीच सेंचुरीज अँड मिलेनियम्स आहेत. आय फील शेवटी निसर्ग हा परमोच्च आहे. वी कॅनॉट सिम्युलेट नेचर ऍब्सोल्युटली. म्हणजे थोडाफार प्रमाणात हो, पण अजून खूप वेळ लागेल त्याला. वेळ लागणार. मृण्मयी, तुझी आई सुद्धा गायनेकोलॉजिस्ट आहे. Yes. तुझे पती डॉक्टर केशव पै, ही इज वन ऑफ द रिनाउंड लॅप्रोस्कोपिक सर्जन्स अँड गायनेकोलॉजिस्ट. ही वर्क्स इन KEM, आय थिंक सो. तर यांच्या बरोबर हे जे IVF आणि लॅप्रोस्कोपी सेंटर तुझं आहे सिल्वर लायनिंग, त्याबद्दल आणि तुमची ही जी विजन आहे की सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स इनफर्टिलिटी विषयीच्या या अंडर वन रूफ यायला हवं, अंडर वन अम्ब्रेला, त्याविषयी सांग. सो युअर राईट. माझी आई ऍक्च्युली शी इज अन ऑब्स्टेटिशियन. शी डील्स विथ प्रेग्नन्सीज आणि 30 वर्षांची त्यांची प्रॅक्टिस आहे. माझं KEM मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आणि त्याच्यानंतर मी स्पेसिफिकली इन्फर्टिलिटी ही ब्रांच निवडली, ज्याच्यात आय हॅव डन अ फेलोशिप त्याच्यात आणि सुपर स्पेशलायझेशन. केशव, हु इज माय हजबंड, ही इज ऑल्सो अ गायनेकोलॉजिस्ट अँड ऑब्स्टेटिशियन. ही हॅज चोजन अ डिफरंट ब्रांच थोडीशी, ज्याला लॅप्रोस्कोपी म्हणतात. लॅप्रोस्कोपी म्हणजे थोडक्यात कीहोल सर्जरी. हो. तर ह्याचा उपयोग इन्फर्टिलिटीमध्ये प्रचंड मात्रेत होतो. मला सुद्धा याचा उपयोग होतो, कारण की फायब्रॉइड्स, अंडाशयाच्या गाठी, गर्भपिशवीच्या आतला थर करेक्ट करण्यासाठी जे काय, जसं मी हिस्ट्रोस्कोपी म्हटले, ते पण लॅप्रोस्कोपी किंवा एंडोस्कोपीच्या बॅनरच्या खालीच येतं. एंडोमेट्रिओसिस ट्रीटमेंट, ह्या सगळ्या ज्या इन्फर्टिलिटी, हे सगळे जे इन्फर्टिलिटीचे कारण आहेत ते लॅप्रोस्कोपीनीच आपण टॅकल करू शकतो. आणि ह्याच्यानंतर इन्फर्टिलिटी किंवा फर्टिलिटी वाढते. सो ह्यांना फर्टिलिटी एनहॅन्सिंग सर्जरीज असं म्हणतात, विच इज डन एकदम कीहोल टेक्निकनी. म्हणजे पोटावर 1 सेंटीमीटर एवढा टाका असतो फक्त. अच्छा, अगदी बारीक. अगदी बारीक, म्हणजे असं साधं खरचटलं असं वाटतं 7 दिवसांनी टाके निघाल्यानंतर. अच्छा. आणि अख्खी एवढी मोठी सर्जरी त्याच्यातून आपण करू शकतो. सकाळी झाली, संध्याकाळी पेशंट डिस्चार्ज जाते, 2-3 दिवस आराम असतो आणि 7व्या दिवशी टाके निघतात. 3rd डेला पेशंट ऑफिसला. छान. सो असं जे आधीच्या काळी मोठ्या टाक्यांचे ऑपरेशन व्हायचे तसं आता नाही करत. इट इज ऑल डन लॅप्रोस्कोपिकली. सो माझी आई डॉक्टर साधना धर्माधिकारी, डॉक्टर केशव पै आणि मी, वी आर इन 3 डिफरंट ब्रांचेस ऑफ द सेम फील्ड. बरोबर. म्हणून आमचं जे विजन आहे ते होतं की एकाच बॅनर खाली किंवा एकाच हॉस्पिटलमध्ये पेशंट प्रेग्नंट होऊन डिलिव्हरीपर्यंत आणि त्याच्यानंतरचा पण जो सपोर्ट आहे ते सगळं एका बॅनर खाली झालं पाहिजे. कंटिन्युटी ऑफ केअर. म्हणजे कधी कधी पेशंटला ते इन्कन्व्हिनियंट होतं की बाबा ठीक आहे, आता तू सोनोग्राफी इकडून करून ये किंवा डिलिव्हरीसाठी तिकडे नाव नोंदव, असं नाही व्हायला पाहिजे. पेशंटची धावपळ नाही झाली पाहिजे. पेशंट कन्व्हिनियन्स आणि पेशंट केअर हे व्यवस्थित जर झालं तर पेशंट इज ऑल्सो हॅपी, वी आर ऑल्सो हॅपी. कारण की आमचं तेवढा कम्युनिकेशन होऊन की बाबा ठीक आहे, हिला लॅप्रोस्कोपी लागणार आहे, मग केशव विल डू इट, आय विल बी असिस्टिंग हिम. प्रेग्नंट झाली आणि एकाच व्हिजिटला पेशंटला 3 डॉक्टर्सचा सल्ला घ्यायची एक संधी मिळते. ते पण एक खूप की बाबा नंतर या, मग ह्या दिवशी डॉक्टर, तर असं नाही. इट इज डन इन द सेम सिटिंग. याच्यामध्ये मुख्य गोष्ट विश्वासाची आणि कुठल्याही ही जी एकदा प्रोसिजर सुरुवात केल्यानंतर त्याच्यामध्ये दिरंगाई होण्याची काही शक्यताच नाही. आणि सगळंच एका ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणजे एकदा ह्या डॉक्टरकडे जा, मग त्या डॉक्टरकडे जा, हे सगळं टाळलं जात आहे. आणि सगळं जसं तू म्हणतेस तसं अंडर वन रूफ पेशंटची अजिबातच गैरसोय न होता होलिस्टिकली होते. होलिस्टिक अप्रोच ऑफ द पेशंट खूप महत्वाचं आहे. म्हणजे आमची तीच विजन होती की एक म्हणजे एव्हरीवन शुड बी एबल टू विटनेस पेरेंटहुड, आणि दुसरं म्हणजे जर्नी टू पेरेंटहुड शुड बी स्मूथ अँड हॅपी. सो हे मनात ठेवून आम्ही सिल्वर लायनिंग IVF अँड एंडोस्कोपी सेंटर काढलंय. आणि इफ यू प्लीज कम टू आवर सेंटर,
म्हणजे आत आल्यावर असं वाटत नाही हॉस्पिटलमध्ये आलोय. इट इज अ व्हेरी वॉर्म आणि एकदम असं वेलकमिंग एन्व्हायरमेंट आहे की पेशंटला एकदम कम्फर्टेबल वाटायला पाहिजे. खरंय, आपण हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर ते जे एक नको असलेलं वातावरण असतं ते निश्चितच नाहीये, अजिबात नाहीये. इट इज आणि खूप असं छान वाटतं आम्हाला सुद्धा रोज. असं वाटत नाही की मी काम करायला आली. सो इट इज अ व्हेरी नाईस एन्व्हायरमेंट आणि दॅट इज आवर मेन एम की नुसतंच पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी टेस्ट तर ओके, दॅट इज इम्पॉर्टंट, पण इव्हन द होल जर्नी शुड बी अ व्हेरी प्लेझंट अँड मेमोरेबल जर्नी. नक्कीच, आणि सुंदर जर्नी आहे ही. खरं एक्झॅक्टली, खूपच सुंदर जर्नी आहे. पण IVF म्हटल्यावर नाहीतर असं वाटतं की बापरे मग बेड रेस्ट आणि मग इंजेक्शन मग हे ते आणि मग पेशंट्स, आणि इट इज इन्फर्टिलिटी अजून पण एक सोशल स्टिग्मा आहे. सो पेशंट्स कम विथ दॅट इन देअर माइंड. सो तो मेंटल मेकअप चेंज करणे इज व्हेरी इम्पॉर्टंट. कधी कधी पेशंट्स ट्रीटमेंट नसताना पण माझ्याशी गप्पा मारायला येतात. किती छान की आम्हाला छान नाही वाटत आहे थोडं, म्हणून वाटलं की आम्ही जरा हॉस्पिटलला जाऊन येतो. तर छान नाही वाटत आहे तर हॉस्पिटलला का जाताय तुम्ही, असे त्यांचे फ्रेंड्स विचारतात. पण इट हेल्प्स. तो रॅपो जो पेशंट बरोबर असतो तो खूप महत्वाचा, आणि हा बंध मला वाटतं शेवटपर्यंत कायम राहतो. येस, डिलिव्हरी नंतर पण, सेकंड प्रेग्नन्सी, सेकंड डिलिव्हरी. विश्वास हा विश्वासाचा भाग आहेच नक्कीच. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही त्यांना अप्रोच होताय, त्याप्रमाणे त्यांच्याबरोबर ट्रीटमेंट करताय होलिस्टिकली, तर नक्कीच हे एक छान कुटुंब तयार होतं आणि त्याच्यातनं आनंदच घेऊन जाणार आहेत ते. तर आता तू मूल ज्यांना हवं आहे, प्रेग्नन्सी प्लॅन करतायत, त्यांच्यासाठी थोडक्यात काय सांगशील? प्रेग्नन्सी जे प्लॅन करतायत त्यांच्यासाठी एक म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं महत्वाचं आहे. वेट, एक्सरसाइज, डाएट, ह्यानी नॅचरल हॉर्मोनल रेग्युलेशन जे होतं, ऍटलिस्ट 30 मिनिट्स एक्सरसाइज आठवड्यातनं 3दा जरी केली किंवा 12 सूर्यनमस्कार रोज जर काढले तर खूप आपल्याला मेंटली सुद्धा फिजिकली सुद्धा वी स्टे फिट. आणि प्रेग्नन्सी वेळच्या वेळी प्लॅन करणं महत्वाचं पण आहे. पण IVFनी आता एग फ्रीजिंग, एम्ब्रिओ फ्रीजिंग हे जे ऑप्शन्स आहेत हे पण अडॅप्ट करू शकतो. म्हणून थोडंसं ओपन माइंडेडली विचार करायचा. एकच लाईफ असते, त्याच्यात खूप कॉम्प्रोमाइजेस नाही करायचे. सो प्रेग्नन्सी वेळच्या वेळी प्लॅन पण झाली पाहिजे आणि ती प्रेग्नन्सीची जर्नी हेल्दी राहण्यासाठी हेल्थ चांगली पाहिजे. सो एकदा प्रेग्नंट राहिल्यावर वेट लॉस नाही करू शकत, पण जर जास्त वेट असताना किंवा हेल्थ इश्यूज असताना प्रेग्नन्सी राहिली तर मग ती प्रेग्नन्सीची जर्नी पण थोडी वर खाली, म्हणजे ब्लड प्रेशर, डायबिटीज, लवकर डिलिव्हरी झाली, बाळाला काचेत ठेवायला लागलं, असे जे प्रॉब्लेम्स आपण टाळू शकतो ते प्रेग्नन्सीच्या आधीच टाळू शकतो. विथ अ गुड डाएट, गुड हेल्दी एक्सरसाइज, गुड मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहेत. खरंय. सो दॅट इज माय मेसेज की बी हेल्दी, बी हॅपी, बी कंटेंट. आणि ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीये त्याचा विचार करून उगाच स्ट्रेस नाही. द आर्ट ऑफ लेटिंग गो. हो, खूप छान शब्दात तू सांगितलंस. नक्कीच हा खूप चांगला टेकअवे आहे ज्यांना मूल होण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत त्यांच्यासाठी. मृण्मयी, तू खूप छान, अतिशय सुंदर अशी माहिती दिली आहेस. आणि ह्या बाबतीतली ही जी काही माहिती आहे, जे काही मार्गदर्शन आहे, ते अनेकांना नक्कीच उपयोगी ठरणार आहे याची मला खात्री आहे. तर तू आज वेळात वेळ काढून इथे आलीस आणि आम्हाला मार्गदर्शन केलंस, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. आणि इकडे मला निमंत्रित केल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि आय होप की म्हणजे आपली जी ही चर्चा आहे आपल्या प्रेक्षकांपर्यंत जरी ह्याच्यातली महत्वाची माहिती पोहोचली आणि काही जोडप्यांचं जरी मार्गदर्शन झालं तरी आय थिंक अ जॉब हिअर इज डन टुडे. नक्कीच असं म्हणता येईल. आणि आज मला वाटतं आपण तिथे थोडंसं जरी प्रेक्षकांना एका संवेदनेपर्यंत नेऊन पोहोचवलेलं आहे, तेवढं जागरूक नक्कीच केलेलं आहे. डेफिनेटली. सो पुन्हा एकदा तुझे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. पालक होण्याच्या या अतिशय कॉम्प्लेक्स आणि इमोशनल जर्नीमध्ये IVF स्पेशलिस्टचं खूपच मोलाचं योगदान आहे. आणि एक प्रगतिशील समाज म्हणून आपलं देखील याच्याप्रती जागरूक राहणं आणि संवेदनशील असणं हे खूपच गरजेचं आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह रिप्रोडक्टिव्ह हेल्थकेअरची सुविधा देणाऱ्या सिल्वर लायनिंग सेंटरची माहिती आणि संपर्क आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आणि मला खात्री आहे की गरजू व्यक्तींपर्यंत तुम्ही ही माहिती नक्की पोहोचवाल. तर पुन्हा भेटूया शब्दयात्रेच्या पुढच्या भागामध्ये नवीन व्यक्ती, नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.